वसईच्या गेरीज गावातील सेकेरिया बंधूंनी एक अशी शिल्पकला परंपरा पुढे नेली आहे जी त्यांच्या आजोबांनी एका साध्या सुतारानं प्रथम येशू ख्रिस्ताचा चेहरा कोरल्याच्या क्षणापासून जन्माला आली होती. मुंबईच्या उत्तरेस सुमारे 60 किलोमीटर अंतरावर वसईतील गिरीज गावातील नारतोळी भुईगाव रोडलगत छपराच्या कार्यशाळेत तांबूस सागवान आणि करवंटीचा सुगंध दरवळत असतो. चिंडीचे टप 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 आवाज त्या शांततेला ताल देत राहतात. 52 वर्षीय मिनलेश्वर आणि 47 वर्षीय बेंझोनी सेकेरिया हे दोघे भाऊ येशू ख्रिस्ताच्या अर्धवट तयार लाकडी मूर्तीवर शोभायला जाणाऱ्या मुकुटाला अंतिम आकार देत असतात. काही दिवसांपूर्वीपर्यंत ते बांद्र्यातील बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट येथील 16व्या शतकातील ऐतिहासिक मरियम मातेसची मूर्ती पुनर्स्थापित करण्याच्या कामात गुंतलेले होते. ती मूर्ती आता त्या चर्चच्या वेदीवर प्रतिष्ठापित असून आज शेकडो भक्त तिथे दर्शनासाठी येतात. याचबरोबर त्यांनी बांद्रा येथील 450 वर्षांपूर्वीच्या सेंट अँड्र्यू चर्चचेही जीर्णोद्धाराचे काम नुकतेच पूर्ण केले असून आज त्याचे उद्घाटन होणार आहे. आपल्या आजोबांकडून मिळालेल्या लाकूडकाम आणि कोरीव परंपरेचे पुढे नेणारे हे मास्टर कार्व्हर्स आपली कर्तबगारी बोलून दाखवण्यापेक्षा आपले कामच आपली ओळख करून द्यावे अशी त्यांची मितभाषी वृत्ती आहे. सेकेरिया कुटुंबाचा उगम 5 कलशी या पारंपरिक सुतारांच्या समाजात आहे. पोर्तुगीज सत्ता काळात 1500च्या दशकात त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकृत केला. कायमच लाकडाच्या धाग्यांशी जोडलेले हे कुटुंब 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुमारास एका मोठ्या बदलातून गेले. त्याचे कारण होते मायकेल ममूश सेकेरिया ज्यांचे कौशल्य सुतारकामापलीकडे पोहोचले होते. कुटुंबातील आख्यानानुसार 1918 मध्ये गिरीज येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चकडे लेंटच्या मिरवणुकीसाठी येशूची मूर्ती नव्हती. त्यावेळी ममूश जो साधा सुतार आणि टाटा सन्समध्ये दिवसाची नोकरी करणारा कर्मचारी होता त्याने स्वतःला शेडमध्ये कोंडून घेतले आणि काही दिवसांनी बाहेर आला तेव्हा सर्वांना थक्क करणारी कोरलेली येशूची मूर्ती घेऊनच. त्या मूर्तीने सगळ्याचा मार्ग उघडला. मिलेश्वर सांगतात, एक सुतार कलाकार बनला आणि आमच्या घरावर परंपरेची जबाबदारी आली. 1965 मध्ये मायकेल यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे मुलगे रोक आणि रोनाल्ड यांनी ही कला पुढे नेली. पुढे मिल्लेश्वर आणि बेंझोनी यांनी आपल्या वडिलांकडून आणि काकांकडून ज्यांना ते प्रेमाने अण्णा आणि नन्ना म्हणत हे कौशल्य शिकले. आजोबा एकाकी कलाकार होते. बेंझोनी सांगतात, पण अण्णा आणि नन्ना हे दोघे जण नेहमी टीम म्हणून काम करायचे. पुढे या दोघांनी आपल्या व्यवसायाला नाव दिले रॉक अँड रेनॉल्ड सिक्वेरिया ब्रदर्स आणि मोठ्या प्रमाणात मूर्तींच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात झाली. एप्रिल 2021 मध्ये 78व्या रेनॉल्ड यांचे निधन झाले तेव्हा घराचा मुख्य खांब तुटल्यासारखी पोकळी निर्माण झाली. काहीच काळात रोक यांची ही दृष्टी ग्लॅकोमामुळे पूर्ण गेली आणि ते कार्यशाळेत येणे बंद झाले. आज सर जे स्कूल ऑफ आर्टमधून फाईन आर्ट्स आणि शिल्पकलेचे शिक्षण घेतलेले मिनलेश्वर आणि बेंझोनी काकांची जागा सांभाळत आहे. त्यांचे स्वप्न जगणे आणि त्याहून पुढे नेणे म्हणजे नवी शैली, नवी तंत्रे, नवीन अपेक्षा स्वीकारणे. मिनलेश्वर म्हणतात, पण हे दोघांनी मिळून शक्य आहे. मी एखादे कोरीव काम केले तर त्याला तो अजून सुधारतो. तो रंगकाम किंवा दुरुस्ती करत असेल तर मी सुचवतो, बेंझोनी सांगतात. मिनलेश्वर हसत म्हणतात, आम्ही जणू एका शरीराच्या 2 हातांच्या सारखे, दोघेही आवश्यक. बंधू मला कार्यशाळा दाखवतात. आता त्याचे नाव सिक्वेरिया ब्रदर्स किंवा सिक्वेरिया फाईन आर्ट असे ठेवले आहे. येथे 15 ते 20 कामगारांची टीम कार्यरत आहे. कार्यशाळा वेगवेगळ्या विभागात विभागली आहे. कोरीव काम व फायबर मोल्डिंग विभाग आहे. सँडिंग व फिनिशिंग विभाग आहे. पेंटिंग व गोल्ड लिफिंग विभाग आहे. पॅकिंग व स्टोरेज विभाग आहे. एखाद्या दिवशी येथे अनेक कामे सुरू असतात. येशूच्या मोठ्या लाकडी व फायबर मूर्ती, विविध टप्प्यातील मरियम मातेसच्या मूर्ती, वेदीच्या टेबलांचे आणि चर्चच्या बेंचांचे पुनर्स्थापन आणि कधीकधी खास बनवलेले ग्रोटो किंवा टॅबनॅकल. ख्रिस्ती प्रतिमा जिवंत करण्यासाठी ते ओळखले जात असले तरी त्यांच्या कलेला कोणताही धार्मिक बंधन नाही. त्यांचे आजोबा दरवर्षी नवरात्रीपूर्वी गावोगावी देवी गौरी, दुर्गा आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती पुरवत असत. कलेला धर्म नसतो. ते म्हणतात, आम्ही मराठी गावात वाढलो. सगळ्या सणांनी आम्हाला घडवले. त्यांची कामे अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली, स्कॉटलंड, बहरीन, कतार, ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी आणि भारतामधील चर्चमध्ये गेली आहेत. त्यांचे वडील रेनॉल्ड धार्मिक भावनेसोबत वैज्ञानिक जिज्ञासाही बाळगत. त्यांना खगोलशास्त्राची आवड होती आणि त्यांनी तयार केलेले लाकडी ग्रह मॉडेल्स आजही मुंबई आणि बेंगळुरूच्या नेहरू तारांगणात ठेवलेले आहेत. सिडनीच्या पॉवर हाऊस म्युझियममध्येही त्यांची काही कामे आहेत, असे बेंझोनी सांगतात. नवीन मूर्ती कोरणे आणि रंगवण्यासोबतच सेकेरिया कुटुंब जीर्णोद्धाराच्या वारशातही निपुण आहे. हे आमच्या रक्तात आहे, मिनलेश्वर म्हणतात. जुनी वसई, जुन्या घरांचे बीम, खांब, फर्निचर आमचे पूर्वज नेहमी दुरुस्त करत.
त्यांच्या प्रसिद्ध कामांमध्ये वसईतील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलचा 400 वर्षांचा वेदीभाग आहे. तामिळनाडूतील कृष्णागिरी येथील आवर लेडी ऑफ फातिमा श्राईन आहे. दादर येथील 15 फूट उंच क्रॉस आहे. 2005 मध्ये युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ एक्सलन्सही कुटुंबाला मिळाला. डॉक्टर भाऊताजी लाड संग्रहालयाच्या संवर्धनासाठी 6 महिने आम्ही स्तंभ व खांब 5 किलो सोन्याच्या वरखाने पुनर्स्थापित केले. सध्या ते गोव्यातील 400 वर्ष जुन्या राचोल सेमिनरीचे पुनरुज्जीवन करत आहेत. डिसेंबर अखेर ख्रिसमसपूर्वी पूर्ण करायचे आहे असे ते सांगतात. इतक्यात मिनलेश्वरचे मुलगे मार्क आणि मायरेन नुकतेच कॉलेज पूर्ण करून कार्यशाळेत प्रवेश करतात. बेन्झोनी यांच्याही शाळेत शिकणारे मुलगे मुली आहेत. आम्ही त्यांना घडवत आहोत. मिनलेश्वर म्हणतात, भाग पाडत नाही, वारसा त्यांना निवडू दे, पण ते तयार असावेत.